मुळा म्हटलं की सगळ्यांना आवडतोच असं नाही बरं का, परंतु की नाही आता हिवाळ्यामध्ये भरपूर मुळा येतो आणि मुळा इतका पांढरा स्वच्छ आणि छान असतो. ज्यावेळेला आपण बाजारात भाजी आणायला जातो की नाही त्यावेळेला मुळा घ्यायचा मोह हा होतोच होतो. मुळ्यापासून अनेक पदार्थ केले जातात. पण आज आपण मुळ्याची भाजी आणि मुळ्याचा ठेचा कसा करणार आहोत ते बघायचं. कसा करायचा, काय काय साहित्य लागतं, भाजीला काय लागतं, ठेच्याला काय साहित्य लागतं ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात गेले पाहिजे. चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात मुळ्याची भाजी आणि ठेचा कसा करायचा ते. चला तर. आता आपण मुळ्याची भाजी करून घेणार आहोत. मुळ्याची भाजी सुद्धा 2-4 पद्धतीने करतात. किसून करतात, बारीक चिरून मग त्याच्यामध्ये छान छान मसाले घालून सुद्धा मुळ्याची भाजी केली जाते. आज आपण किसून पीठ पेरून मुळ्याची भाजी करणार आहोत. मुळा बाजारातून विकत घेताना नेहमी पांढरा स्वच्छ घ्यावा, म्हणजे मग तो ताजा आहे लक्षात येतं. मुख्य म्हणजे ताजा मुळा ओळखायचा कसा तर त्याला जी पानं असतात ना ती जर हिरवी असतील तर तो मुळा आपल्याला ताजा आहे असं लक्षात येतं. तसंच मुळ्याचं जे टोक असतं ते समजा जर मऊ झालं असेल ना तरी तो मुळा शिळा आहे असं आपल्या लक्षात येतं. शिवाय शिळा झाला की रंगही बदलतो, पानाचाही रंग बदलतो आणि मुळ्याचाही रंग बदलतो. आपण आता तेलामध्ये मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडली की गॅस लहान करू, हिंग घालूया. हिंग घालून झाला की त्याच्यात आपण थोडीशी हिरवी मिरची घालणार, अगदी थोडी बरं का. नेहमी हिंग आणि मिरची परतून झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद घालावी, नाहीतर मग काय होतं बाकीच्या गोष्टी परतूस्तोवर आपल्या हळदीचा रंग बदलून जातो. आता त्याच्यात आपण हा मुळा जो आहे किसलेला हा घालून घेऊ. तसं जर पाहिलं ना तर मुळा 12 महिने येतो बरं का, पण थंडीच्या दिवसातला जो मुळा असतो तो जास्त चवीलाही छान असतो आणि मुख्य तुम्हाला माहिती आहे का की मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे आणि शिवाय फायबर आहे. त्यामुळे मुळ्याची जरी भाजी केली तरी उत्तम, ठेचा केला तरी उत्तम किंवा नुसती मुळ्याची कच्ची कोशिंबीर केली तरी छान आणि कच्चा मुळा तुम्ही जर खात असाल तर त्याहून उत्तम. आता याला वाफ यायला आपण झाकण ठेवूया. मुळ्यामध्येच पाणी असतं त्यामुळे आपल्याला वरनं पाणी घालायची काही आवश्यकता लागली नाही. जास्त पाणी वाटलं तर ते पिळून घ्यायचं आणि मग कशात तरी एखाद्या पदार्थामध्ये त्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो. तर आपल्या मुळ्याला चांगली वाफ आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, गॅस लहान केलेला आहे आपण आणि त्याच्यात आता आपण थोडं थोडं डाळीचं पीठ घालणार आहोत. साधारण हे मी 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं. कोणी याला मुळ्याचं पिठलं वगैरे पण म्हणतात बरं का, पण आमच्याकडे मात्र मुळ्याची पीठ पेरून भाजी असंच याला म्हटलं जातं. तर हे थोडंसं आणखीन मला वाटतं की याच्यात थोडंसं डाळीचं पीठ आपलं लागेल. थोडंसं डाळीचं पीठ आपण घालून घेऊ. समजा जर तुम्ही डाळीचं म्हणजे डाळ, हरभऱ्याची डाळ जर तुम्हाला पचत नसेल किंवा त्यापासून त्रास होत असेल तर अशा वेळेला भिजवलेली मुगाची डाळ ही घातली किंवा मसुरीची डाळ ही घातली तरी सुद्धा मुळ्याच्या भाजीमध्ये चालते. हे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून डाळीला वाफ येऊ देऊ की आपली मुळ्याची भाजी सुद्धा तयार झाली आहे की नाही. अगदी सोपी आहे. तुम्ही जर समजा सर्व्हिसला असाल तर सकाळी मुळा चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि आल्यावर लागली अशी भाजी करायची, एकदम छान लागते. आता मुळ्याचा जो ठेचा आपण करणार आहोत ना ते हरभऱ्याची डाळ घालून करणार आहोत बरं का. त्याच्याकरता एक 3-4 तास मी एक मुठभर हरभऱ्याची डाळ सकाळी चहाच्या वेळेलाच भिजत टाकली होती आणि ती मिक्सरमधनं थोडीशी बारीक करून घेतली. आता आपण एक 2 चमचे तेल तापत टाकलं, त्याच्यात आपण मोहरी घालूयात. मोहरी तडतडली की त्याच्यात हिंग आणि थोडीशी वाटलेली डाळ घालूया. मुळ्याची कच्ची कोशिंबीर खाल्ली का तुम्ही कधी? अतिशय छान लागते. समजा जर आपला याच्यातला मुळा उरला तर कच्ची कोशिंबीर कशी करतात तीही आपण करूया. त्याला तर काहीच लागत नाही, अगदी घरातल्या गोष्टी आहेत, तयार आहेत. मुख्य आता ठेचा करताना सगळ्या गोष्टी तयार आहेत त्यामुळे ती पटकन होईल असं असतं. एक पदार्थ करायला घेतला ना की त्याच्यातनं इतके पदार्थ सुचत जातात आणि खरं अगदी मनापासून सांगते की आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याच्यात इतक्या प्रकारचे पदार्थ आहेत की रोज 3-3 पदार्थाचे व्हिडिओ केले ना, म्हणजे रोज 3 व्हिडिओ जरी आपण अपलोड केले तरी 10 वर्ष आपण नक्की व्हिडिओज टाकत राहू, इतके पदार्थ आपल्याकडे असतात. आता याला वाफ आली. आता याच्यात आपण हिरवी मिरची घालूया. हरभऱ्याची डाळ न घालता सुद्धा मुळ्याचा ठेचा केला जातो, पण दरवेळेला तसंच न करता काहीतरी नाविन्य पाहिजे नाही का, म्हणजे मग आपल्या घरातले मंडळी सुद्धा खुश होतात आणि त्यांना काहीतरी वेगळ्या चवीचं लागतं.
आपली मिरची परतली गेली. त्याच्यात आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि आता आपला हा मुळा आपण घालून घेऊ. एक अर्धी वाटी मुळा आपण याच्यामध्ये घातला. तर हेही आपण छान परतून घेऊ. मिरचीचं प्रमाण कमी घालून केली तर ही अशी हरभऱ्याची डाळ घालून सुद्धा मुळ्याची भाजी सुद्धा उत्तम होते. तशी सुद्धा तुम्ही एकदा करू शकाल. पण आता आपण ठेचा म्हणून केलंय आणि मुख्य म्हणजे याच्यात मिरचीचं प्रमाण आपण जास्त घालायचं. त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूयात. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. गॅस बंद करू आणि एकदा आपला ठेचा परतून घेऊ. ह्याच्यात मुळा अगदी फार शिजला पाहिजे वगैरे असं काही नाही बरं का. आपल्या मुळ्याचा ठेचा सुद्धा तयार झाला. मुख्य काय आहे, मुळ्याचा स्वाद आला पाहिजे, छान ती डाळ जी आहे ती अशी मस्त लागली पाहिजे, दाताखाली आली पाहिजे आणि मुख्य म्हणजे मिरचीचा झटका आणि लिंबाची चव आहे की नाही. मस्त मुळ्याचा हरभऱ्याची डाळ घालून केलेला ठेचा तयार झाला आहे की नाही. मस्त झाले की नाही दोन्ही पदार्थ मुळ्याचे. तुम्हाला नक्की आवडले असतील, नक्की करून बघा. आणि हो, अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.